हो, नमस्कार सर. नमस्कार. आज आहे 8 डिसेंबर 2025. हो, बरोबर सर. शेतकऱ्याला सांगा की आता पाऊस काय येणार नाही. थंडीची लाट येणार आहे तीव्र. तीव्र थंडीची लाट. हो. हां, हां. बरं सर सगळीकडे म्हणजे उत्तर महाराष्ट्रापासून ते संपूर्ण हां. अ, संपूर्ण महाराष्ट्रभर चांगली अशी थंडी लागणार. दिवसा देखील गार लागणार. हो का? हो. समजा दिवसाने थंडी लागणार अशी थंडी पडणार आता. हो. दिवसा देखील थंड वारा हां. वारे उत्तरेकडून वारं सुटत असल्यामुळं हो. दिवसा देखील गार लागेल. हो का? हं. बापरे! सर यापूर्वी तुम्ही सांगितलं होतं, की 6 आणि 7 तारखेला ढगाळ वातावरण राहणार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे काल खूपच ढगाळ वातावरण होतं. हो. हां. पण सर आता आता थंडीची बरेचसे आता थंडीची लाट येणार आहे आजपासून. खूप हो का? थंडी. आता आजपासून थंडीची लाट येणार. किती तारखेला राहणार सर आता ही थंडीची लाट मग? ही 20 तारखेपर्यंत. 20 तारखेपर्यंत. समजा 20 20 तारखेपर्यंत अशीच थंडी राहणार म्हणजे कमी होणार नाही, काहीच नाही. बापरे! हो. समजा 20 डिसेंबरपर्यंत. 20 डिसेंबरपर्यंत कंटिन्यू अशी दररोज थंडी हो का? रात्री. हो. पुन्हा वारा दिवसा जर सुटलं तर आणखीन दिवसा देखील गार लागेल. हो का? हो. हां. बरं सर मग 20 तारखेच्या नंतर काही पावसाची शक्यता आहे का परत? नाही, काही नाही. हो का? समजा पावसाची काही जोपर्यंत शक्यता आहे? थंडी आहे तोपर्यंत आपल्याकडे पाऊस येतच नाही. हो, बरोबर आहे. हं. आणि सर समोर? तर हे पुन्हा तशी तर यावर्षी थंडी चांगली राहणार त्याच्यामुळे गव्हाचं पीक, हरभऱ्याचं पीक खूप जोमदार येणार आहे. हो, बरोबर आहे सर. आणि 2026 ला सगळी पिकं चांगली येणार आहेत. 2026 ला चांगली पीक येणार. नुकसान कोणाचंच होणार नाही कारण की पाऊस कमी राहणार आहे. हो का? जितका पाऊस कमी तितके पिकं चांगले. हां, जसे हां, अशी हां. कापसाचं पीक चांगलं येईल. बरोबर कापूस, आहे. सोयाबीन, तूर. हो, बरोबर आहे. आणि सर आता पुढे समजा मग ढगाळ वातावरण होणारच नाही का आता डिसेंबर, आता जानेवारी, तसं फेब्रुवारी, मार्च? अधून-मधून समजा थोडं येणार आहे. हो का? पण हे त्याला खार म्हणतात त्याला. हां, हां, हां. हिवाळ्यात जर ढग आले तर त्याला खार म्हणतात. हो, बरोबर आहे. म्हणजे खार म्हणजे कसं की असं लालसर-लालसर आभाळ होतंय हो, आणि थंडी जाणवते त्याला खार म्हणतात. हो, बरोबर आहे. हं. हां. बरं सर आता जानेवारीतनी जर आपण पाहायला गेलो, तर मग जानेवारीतनी जर ढगाळ परिस्थिती किंवा एखादं चक्रीवादळ जर निर्माण झालं, तर मग पावसाची शक्यता राहील का? 22 फेब्रुवारी ते 10 मार्च दरवर्षी एकदा गारपिटीचं वातावरण असते गारपिटीचं मग यंदा राहणार का? महाराष्ट्रावर. हां, येणारच. पण सगळीकडे नाही. हो, गेल्या वर्षी जे भाग धरला यावेळेस दुसरा भाग. बरोबर आहे. हो. समजा त्यावेळेस मग आपण जे कोणत्या जिल्ह्यांना गारपीट होणार त्याचा सुद्धा आढावा घेऊच. हो, ते तर हो. पण 22 फेब्रुवारी ते 10 मार्च दरवर्षी गारपीट होणार हे ठरलेलंच असते. 22 फेब्रुवारी ते 10 मार्च बरोबर. दरवर्षी गारपीट असतेच. हो, हो. बरोबर आहे सर. बरं सर आता बरेच शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन येत राहतात, तर त्यांचं म्हणणं असं होतं, की बुवा 2026 चा बी आढावा सांगा तुम्ही म्हणजे महिन्या-वाईज. 2026 हो. 2026 ला पाऊस कमी राहणार आहे. हो, पण पुन्हा कोणकोणत्या महिन्यामध्ये कसं राहणार तुम्ही या बद्दल आपल्याला आढावा दिलेला आहे, परंतु काय एकदा माहिती परत जूनमध्ये काय होणार आहे 6, 7, 8 जूनला एकदा पाऊस येणार आहे. हो का? 6, 7 आणि 8 जूनला. हां. हां. त्याच्यात काही शेतकऱ्याची कापसाची लागवड होतील. हां, हो. बरोबर. त्याच्यानंतर जे 21 जूनला पाऊस येईल 21 ते 30 हो, मग त्याच्यावर पेरण्या देखील होतील. हो. त्याच्यातून काही शेतकरी उरतील तर 10 जुलै ते 15 जुलैमध्ये. 10 जुलै ते 15 जुलै. म्हणजे राहिलेले सगळे मग. हो, हो. म्हणजे 3 टप्पा. हो. आणि पुन्हा काय होणार आहे हं. जून आणि जुलैमध्ये जास्त पाऊस राहील. हो का? म्हणजे ते आणि ऑगस्टला कमी राहील. आणि ऑगस्टमध्ये? सप्टेंबरमध्ये एकदा परतीचा पाऊस एकदा जोरात येईल. हां, हां. त्याच्यामध्ये राज्याचे काय होतील बस 50-60% तळी भरतील. हो काही का? हो, काही कमी राहतील. हां, हां, हां. म्हणजे यावर्षी कसे सगळे वहिले तितके नाही व्हायचे. हो का हो? जर एखादं मोठं चक्रीवादळ झालं, हां, हां, हां. जर मोठं एखादं चक्रीवादळ झाली समजा हो, सप्टेंबरमध्ये, तर हो. मग एखादं सगळे तळे भरतील. नसतं मग इतके सगळे काही तळे भरणार नाही. बरोबर आहे. मग ते आता वातावरणाचं समजा गरमी वाढली, हो, जर चक्रीवादळ मोठं झालं तरच. बरोबर आहे. तुम्ही 2025 मध्ये सांगितलं होतं, की यावर्षी चांगले धरणं भरणार वगैरे, हो, वगैरे. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे 100% भरले. हो, म्हणजे धरणाचं पाणी सुद्धा सोडायचं काम पडलं होतं. हो. हं. बरं सर हरभऱ्याचं काय नियोजन आहे आता तुमचं? हरभरा 18 एकर आहे. हं, हं. एक पान झालं, दुसरं सुरू केलंय. खुरपण देखील चालू आहे.
हो का? आणि खत देखील चालू आहे. गहू देखील इतका जोरात आहे. हां, हां. गव्हाला 30 क्विंटल उतारा आलाच पाहिजे ही प्लॅनिंग आहे. हो, हो. बरोबर आहे. आणि माझं असं आहे की मी जे सांगतो ना ते करून दाखवतो. हो, बरोबर आहे. तुम्हाला सांगतो एखाद्या कंपनीमध्ये समजा हं. खेड्याच्या कोणत्या हो. जितकं लोकांनी टाकलं तितकंच निघत आहे. बरोबर आहे. पण ते हमी झालं. हो. हे शेतीचं कसं आहे निसर्गाव आहे. बरोबर आहे. निसर्गाव असताना देखील मी जिद्दीनं तुम्हाला म्हणलो माझ्याकडनं 18 एकर मध्ये 350 कट्टे बाप गहू हरभरा सगळं तुम्हाला दाखवतो असं मोजूनच दाखवतो. हो का? बाप इतकं होणारच आपल्याला. हो, बरोबर आहे. सोयाबीन हे 250 झालं आणि ते 350 हो. म्हणजे 600 कट्टे माल सगळा. बाप एक कट्टा सरासरी 65-70 चा भरतोय. बरोबर आहे. 65-65-70. बरोबर आहे. जे भरोसा नाही येऊ शकत त्याला सुद्धा आणू शकतो म्हणजे इतकी धमक आहे. नाही, बरोबर आहे पण ना. हे इतकं बोलणं म्हणजे शेवटी शेतात काम करावं लागतंय. बरोबर. ते तर आहे. माझ्याकडे 3 गडी येतं. हो. किती? 3. 3 गडी येतं. हो. स्वतः स्प्रिंकलर उचलितो, स्वतः गाड्यासोबत थांबतो, खत फेकू लागतो. नाही, नाही. बरोबर आहे ना. म्हणजे जिद्दीने करून दाखवत असतो. बरोबर आहे. मेहनत केल्याशिवाय घडत नाही ना. हो. हां. आणि आणि सर आता तुम्ही मागच्या रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं होतं, की पराठी काढून तुमचा गहू आहे, म्हणजे कपाशी काढून. हां? तुम्ही मागच्या रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं होतं, की कपाशी काढून आपला गहू आहे. हो. हां, तर ते ते गव्हालाच लय खास नियोजन केलंय. हो का? गव्हाला शेतकरी पोटॅश टाकत नाहीत. मी पोटॅश फेकलाय. हो का? 2 बॅग DAP दिलाय. हां, त्याला हां, हां. गव्हाला लिवोशिन लावलंय हो का? बियाण्याला चोळून. हां, हां. पुन्हा त्याला बीज प्रक्रिया केली हं, हं. आणि चांगलं हे करून उगवलाय, चांगला दिसायलाय. हो का? आता हे 20 ते 30 दिवसामध्ये एकदा तणनाशक मारून घ्यायचे त्याला. हां, हां, हां. परत पुन्हा एकदा झिंक सल्फेट द्यायचंय. हो का? पुन्हा युरिया द्यायचा. पुन्हा एकदा मिश्र खत द्यायचंय. हां, हां, हां. बरं एकरी सर आज माझी गहू पेरणी आहे, तर तुमच्या पद्धतीने नियोजन करायचं आहे मला. तर त्याला काय करा 2 बॅग DAP द्या 2 बॅग DAP. आणि एकरी 55 किलो पेरा 55-60 हो का? आणि पुन्हा काय करा पोटॅश त्याच्यातून जात नाही उद्या सकाळी पोटॅश टाका त्या शेतात. एक बॅग. पोटॅश फेकलं तर चालेल का मग मागेच? हो, एक बॅग. 1 एकरी. बॅग एकरी? हं, हं. एकरी फेकायची की 1 बॅग? हो. बरं, बरं. समजा 2 पोते DAP आणि हो. 1 बॅग पोटॅश पोटॅश फेका. 60 किलो गव्हाला. हो. हां, 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 हां. बरं, बरं. तुम्ही सांगितलं प्रमाणेच नियोजन करतो. तर ओके, ओके. धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल. बरं. हो, हो.